Class Eus can be divided into two subclasses. Then subclass Neognathi can be divided into four superorders. Then the fourth superorder, that is Neognathi, can be divided into 22 orders. That is, the modern flying birds includes in this superorder. म्हणजे सध्या आपण जी पक्षी पाहतोय ते सगळी या सुपर ऑर्डरमधले आहेत. दॅट इज निओग्नॅथी. We will see the 22 orders. First one is the Columbiiformes. Example, loons. Prochelliformes. Example, petrels. Then third, Pedicipiformes. Example, grebes. म्हणजे पाण्यातले पक्षी आहेत, ग्रीब्स. देन फोर्थ, सिकोनिफॉर्मिस. एक्झाम्पल, स्टोर्क्स. पाण्यात शेजारी राहणारे पक्षी आहेत, बगळ्या जातीतली. फिफ्थ, फिसिकोटिरिफॉर्मिस. एक्झाम्पल, फ्लेमिंगो. फ्लेमिंगो माहीत असलेला आपल्याला रोहित पक्षी. देन सिक्स्थ वन इज दी पेल्कॅनिफॉर्मिस. एक्झाम्पल, पेलिकान्स. ही बगळ्याच्या जवळपास आहेत. देन सेवन्थ, अन्सेरिफॉर्मिस. एक्झाम्पल, स्वॅन्स अँड डक्स. म्हणजे बदक ह्याच्यामध्ये येतात. देन फाल्कोनिफॉर्मिस. हॉक्स अँड व्हल्चर्स. म्हणजे गिधड ह्याच्यामध्ये येते. पॅसेरिफॉर्मिस, दॅट इज पर्चिंग बर्ड्स, ज्याची नखे तीक्ष्ण आहेत, ह्या सगळ्या बर्ड्स ह्याच्यात येतात. देन टेन्थ, कोलंबिफॉर्मिस. एक्झाम्पल, पिजन्स. कबूतर ह्याच्यामध्ये येते. देन गल्लीफॉर्मिस. एक्झाम्पल, गेम बर्ड्स. देन 12, ऑपिस्टोकोमिफॉर्मिस. हॉयझिन्स. ग्रुईफॉर्मिस. एक्झाम्पल, क्रेन्स. क्रेन जातीची पक्षी आहेत, सायबेरियामध्ये असतात आणि ज्या वेळेला बर्फ पडायला सुरुवात होते त्यावेळेला ही भारतामध्ये येतात. एक 10 ते 12 वर्षापूर्वी काळभैरी तलावामध्ये जवळजवळ 5000 डोमिसाइल्स क्रेन आलेली ती. देन 14th, टेरोक्लेटिफॉर्मिस. एक्झाम्पल, सँडग्रोम्स. देन 15th, मायक्रोपोडिफॉर्मिस और अपोडिफॉर्मिस. एक्झाम्पल, स्विफ्ट्स. सगळ्यात फास्ट उडणारे पक्षी स्विफ्ट्स. देन 16th, चॅरेट्रीफॉर्मिस. एक्झाम्पल, वॅडर्स, गल्स. देन 17, कुकुलिफॉर्मिस. एक्झाम्पल, कुकूज. देन 18, स्ट्रायजिफॉर्मिस. एक्झाम्पल, आउल्स. 19, सिटॅसिफॉर्मिस. एक्झाम्पल, पॅरॉट्स, पोपट. 20, कॅप्रिमुल्गिफॉर्मिस. एक्झाम्पल, नाईट जार्स. नाईट जार्स म्हणजे रातचर, फक्त रात्रीच ही बर्ड्स दिसतील आपल्याला. 21, पिसिफॉर्मिस. वुडपेकर्स. वुडपेकर्स म्हणजे सुतार पक्षी. देन 22, कोरॅसिफॉर्मिस. एक्झाम्पल, किंगफिशर, खंड्या पक्षी. अशी एकूण 22 ऑर्डर्स आहेत. दॅट इज दी मॉडर्न फ्लाइंग बर्ड्स. एक्झाम्पल, सुपर ऑर्डर Neognathi. Now we will see the details
that is the general characters of superorder 4th Neognathae. This group includes all modern birds capable of flight. जी सध्या जी उडणारे पक्षी आहेत ती सगळी ह्या सुपर ऑर्डरमध्ये येतात. वेल डेव्हलप्ड विंग्स अँड फ्लाईट मसल्स, उडण्यासाठी त्यांची विंग्स चांगली डेव्हलप्ड आहेत आणि फ्लाईट मसल्ससुद्धा डेव्हलप्ड आहेत. बीक इज अन इम्पॉर्टंट ऑर्गन विच इज मॉडिफाईड व्हेरियसली इन डिफरंट बर्ड्स टू सूट देअर मोड ऑफ feeding. That means their beak depends on their feeding habit. Feet help in perching, locomotion and feeding. So the feet is well developed and that is strong. Head and eyes are large. Skull is neognathous. Sternum is provided with well-formed ventral keel. Then this Neognathie can be divided into 22 orders. We will see one by one. Order first, Columbiformes. Characters, they are aquatic and form a group of Arctic marine birds. ही पक्षी सगळी कशी आहेत ॲक्वॅटिक आहेत आणि कुठं आहेत आर्किक मरीन बर्ड्स. टोज वेब्ड, नेक इलॉंगेटेड, बीक स्ट्रॉंग. टोड कशी आहेत ॲक्वॅटिक असल्यामुळं दी टोड्स आर वेब्ड. नेक इलॉंगेटेड, त्याचं जी नेक आहे ती कसं आहे इलॉंगेटेड आहे. बीक इज अ स्ट्रॉंग. फाउंड इन वेस्ट अँड नॉर्थ अमेरिका. ह्या ऑर्डरमधली जी बर्ड्स आहेत ती कुठे सापडतात वेस्ट अँड नॉर्थ अमेरिका. दॅट इज एक्झाम्पल लून्स अँड कोलंबस. देन ऑर्डर सेकंड प्रोसेलॅरिफॉर्मिस. कॅरेक्टर्स लार्ज Arctic birds. Then good flyers, head large and legs short, found in southern oceans. Example albatross, petrels, etc. Then order 3 Siconiformis. Characters large sidebirds, good flyers, leg long, beak and neck are very long. Toes may be webbed, found in lakes and other such places. Food is fishes, frogs, etc. Found in India and other places of world. Example storks, herons, etc. म्हणजे पाण्यात शेजारी जी बोट्स आहेत गाय बगड्यासारखे आणि पॉन्ड हेरॉन वगैरे ही गाय बगडे आहेत. स्टोर्क्स त्याच्यामुळं यांची नेक आणि लेग ही सुद्धा इलॉंगेटेड आहेत. देन ऑर्डर 4 पोडिसिपिफॉर्मिस. कॅरेक्टर्स aquatic birds found in lakes, rivers, ponds, etc. म्हणजे फ्रेश वॉटरच्या ठिकाणी ही सापडते. हाइंड toe raised, beak curved, found in North India. फॉर एक्झाम्पल ग्रीब्स, बदकासारखीच आहेत ग्रीब्स, म्हणजे लिटल ग्रीब्स वगैरे पाण्यातच असतात. Then order 5 Phenicopteriformis. Characters large, long-necked, found in marshes, म्हणजे दलदलच्या ठिकाणी असतात. Toes webbed,
हॅलॅक्स ॲब्सेंट, फाउंड इन इंडिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका. एक्झाम्पल फ्लॅमिंगोज. आता ही जी फ्लॅमिंगोज आहेत ही ह्या साऊथ अमेरिका, आफ्रिका ह्या ठिकाणी सापडतात. पण हिवाळ्यामध्ये तिकडं ज्या वेळेला बर्फ जास्त पडेल त्यावेळेला ही फ्लॅमिंगोज हजारो किलोमीटर प्रवास करून आपल्या इंडियामध्ये येतात. सोलापूर ह्या ठिकाणी असतात आणि जवळ मायणी तलाव आहे त्या ठिकाणीसुद्धा ही येतात. ऑर्डर 6 पेल्कॅनिफॉर्मिस. कॅरेक्टर्स लार्ज aquatic birds, good divers, legs short, toes webbed, peak modified, found in India. Example pelicans. Then order 7 Anseriformis. Characters aquatic birds, beak depressed, hallux short, anterior toes webbed, tongue thick, found in India. Example ducks and swans. म्हणजे बदक जातीतली. Then order 8 Falconiformis. Characters birds of prey. Beaks are sharp, strong and curved. क्लॉज आर ऑल्सो स्ट्रॉंग. म्हणजे शिकारी करणारी जी पक्षी आहेत ती सगळी ह्या फाल्कोनिफॉर्मिस ऑर्डरमध्ये येतात. ते फाउंड इन व्हेरियस पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड. ह्या जगामध्ये सगळ्या भागामध्ये ती विखुरलेली आहे. एक्झाम्पल फाल्कॉन्स, हॉक्स, काईट, ईगल, फल्चर्स एट्सेट्रा. म्हणजे ही सगळी शिकारी पक्षी ह्या ऑर्डरमध्ये मोडतात.